नमस्कार मंडळी, तर स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आपण भजीची बघणार आहोत आणि ती कुठली तुम्हाला मी सांगते। आज आपण वांग्याची भजी बघणार आहोत। तुम्ही वांग्याची कापं पाहिली असतील किंवा आपण भरीत सुद्धा बनवतो, पण भजी कधी ट्राय केली का? नसेल केली तर ही रेसिपी नक्कीच बघा। तर वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याची भजी तर आपण तयार करणारच आहोत, पण त्यासोबत मस्त अशी पिवळ्या रंगाची चटणी देखील बनवणार आहोत। तर रेसिपी नक्कीच बघा। भजी तयार करण्यासाठी आपण इकडे एक बेसनचं बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या बेसन, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, कोथिंबीर, पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालूया। आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि सैलसर बॅटर तयार करून घेऊया। तुम्ही इकडे बघू शकता हे बॅटर अजूनही घट्टसर आहे, म्हणून मी यामध्ये थोडंसं अजून पाणी घालत आहे। आता पुन्हा या बॅटरला छान असं फेटून घेऊया। इकडे माझ्याकडून तांदळाचं पीठ घालायचं राहिलं होतं, त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया आणि पुन्हा फेटून घेऊया। इकडे आपलं बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण कापं करून घेऊया। इकडे आपल्याला कापं एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही ठेवायची, अशा प्रकारे ठेवायची आहे। आता ती आपण स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ धुतली की त्यातलं आपण पाणी काढून घेऊया। आता ह्याला मॅरिनेट करण्यासाठी चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालूया। आता हे सर्व मसाले आपण वरखाली करून घेऊया आणि हाताच्या मदतीने सगळीकडे पसरवून घेऊया। यानंतर या बॅटरमध्ये चिमूटभर सोडा घालूया आणि त्यालासुद्धा फेटून घेऊया। अशा प्रकारे आपले इकडे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये वांग्याची कापं घालूया आणि त्याला पूर्णपणे बेसनमध्ये डीप करून घेऊया। नंतर वांग्याच्या वरचं एक्सेस बेसन निथळून घेऊया। आता गरम तेलामध्ये एक करून वांग्याची कापं सोडायला सुरुवात करूया। एका बाजूने फ्राय झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पलटी मारून घेऊया। दोन्ही बाजूंना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। इकडे आपले भजीसुद्धा तळून झालेले आहेत आणि त्याला रंग देखील सुरेख आलेला आहे। आता आपण ते भजी काढून घेऊया। त्याचबरोबर आपण बाकीचे राहिलेले वांगीसुद्धा तळायला सुरुवात करूया। इकडे वांग्याची भजी करताना तुम्ही एकच लक्षात घ्या की त्याला मॅरिनेट करा, कारण मॅरिनेट केल्यावर त्याच्या आतल्या कापांना छान अशी टेस्ट येते। आणि जर तुम्ही मॅरिनेट न करताच वांग्याची कापं तळली तर आतून वांग्याची कापं अजिबात चांगली लागत नाही। इकडे आपले कुरकुरीत असे वांग्याची भजी तयार झालेले आहेत। आता आपण स्पेशल चटणी तयार करूया। तर इकडे अर्धी वाटी चुरा घेऊया, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 पाने कढीपत्त्याची, चवीपुरतं मीठ, 2 लसणाच्या पाकळ्या। इकडे चुरा बनवताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जास्त मीठ घालायची गरज नाही। इकडे आपली मस्त अशी पिवळ्या रंगाची चटणी तयार झालेली आहे। ही तुम्ही बटाट्याच्या भजीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि वांग्याचे भजीसुद्धा एक नंबर तयार झालेले आहेत। या रिमझिम पावसामध्ये भजी खाण्याची मजाच वेगळी असते आणि त्यासोबत जर रंगबिरंगी चटण्या असतील ना तर एकच नंबर। तुम्हालासुद्धा भजीसोबत कुठल्या प्रकारची चटणी आवडते हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अजून कुठल्या नवीन प्रकारच्या भजी तुम्हाला खायच्या आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर आपली इकडे मस्त अशी कुरकुरीत वांग्याची भजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही भजी खाऊन बघूया कशी लागते ती। ही भजी ह्या चटणीसोबत एक नंबर लागत होती। आणि तुम्हाला ही चटणी कशी वाटली मला तेही कमेंट करून सांगा। ही चटणी चवीला एक नंबर लागते। ही चटणी तुम्ही बटाट्याच्या भजीसोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी एकदम सोपी आहे, सहजच कोणीही बनवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।